आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणार, पद महत्त्वाचे नाही, जनतेची कामे होणे महत्त्वाचे। वैकुंठ पाटील। पेन प्रदीप मोकल। भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, यासाठी मी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांनी पेण येथे सांगितले। पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रथम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले। पद महत्त्वाचं नाही, तर जनतेची कामे होणे महत्त्वाचे आहे। पद येतं जातं, परंतु नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे लोकप्रतिनिधींचे आहे। त्यामुळे माझ्या पदाचा वापर मी माझ्या जनतेसाठी करेन, असा विश्वास वैकुंठ पाटील यांनी पेण येथे व्यक्त केला। वैकुंठ पाटील यांनी याआधी देखील जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे। आता भाजप गटनेते पदाची जबाबदारी पक्षाने त्यांना दिली आहे। वैकुंठ पाटील यांची रायगड जिल्हा परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषदचं सभापती पद मिळालं, याच्यातच मी माझ्या पक्षाचं आभार मानतो। खरं म्हटलं तर पदापेक्षा या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तळागाळापर्यंत जाऊन त्यांचं काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। पद खातं याच्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील, ज्या ज्या काही अडचणी असतील, जे जे काय प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा परिषद ही एक नंबरची जिल्हा परिषद कामाच्या रूपाने कशी होईल, याचा आमचा प्रयत्न राहील। पद येतील जातील, परंतु जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे। शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, वित्त विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, या विभागांच्या माध्यमातून गेले 4 वर्षामध्ये प्रशासक म्हणून या जिल्हा परिषदेवर आलेला आहे आणि त्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये लोकांची अनेक कामे प्रलंबित आहेत। ती प्रलंबित कामे व तो सगळा राहिलेला बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।